यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे, मोठा फटका केला गेलाय, चेंडू डायरेक्ट सलाम सलाम दे सीमारेषे पार, कणकणीत दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. विनंती असेल थोडस कॅमेरामध्ये थंबलिंग व्हायला मिळतं, शेकोटी जिकडे पेटवली ना ती भिजवायची. विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचं, कॅमेरा अँगल मध्ये थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट होतं, त्यामुळे विनंती असेल ती शेकोटी तिकडे पेटवली ना ती भिजवायची. आपणास विनंती असेल ती सहकार्य करायचं. सामन्याकडे बघतो फुलटा चेंडू, यावेळेस सुद्धा बिग हिट काव करण्याच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा जातोय बीर सीमारेषे पार, आणखीन एक षटकार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच कौतुक करावं तर टीम वाकस यांचं, त्यांचा 5वा सामना आणि ते खूप वेळेच्या आधी म्हणजे दुसरी मॅच जेव्हा सुरू होती त्याच्या सुद्धा आधी आले होते. तर नक्कीच टीम वाकस यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन की आपण खूप लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवली. आणि नक्कीच सूचना मिळते की केटीसी लाईव्ह इव्हेंटचे या टीमचे टॉपर फलंदाज, टॉपर खेळाडू त्याच टीम मध्ये स्वतः कॅमेरामॅन असणार आहेत. ह्या वेळेला सुद्धा बिग हिट, चेंडू थांबत नाही आणि हा तिसरा षटकार असेल, बॅक टू बॅक तिसरा षटकार हॅट्रिक युद्ध पूर्ण करतोय फलंदाज आकाश. वैयक्तिक 7 चेंडू 25 धावसंख्येवर खेळतोय. काय फटकेबाजी, टीम वदप, आकाश इज ऑन फायर. चेंडू प्रत्येक सीमारेषे बाहेर, पाहते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 49 या धावसंख्येवर. विकेट साठी नरेश पवार यांच्याकडून 100